सर्व सदस्य, पत्रकार बंधू तसेच सर्व प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, खरं तर विषय क्रमांक 16 आणि 17 ज्यामध्ये आपण बघतोय की दंतशल्य चिकित्सक त्यासोबतच स्त्रीरोग तज्ज्ञ आणि यूरोसर्जन अशा डॉक्टरांच्या नियुक्ती संदर्भातला हा विषय आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेला सुगीचे दिवस आल्यासारखे वाटतात मला. कारण मागच्या 5-6 वर्षापासून म्हणजे प्रशासकीय राजवटीमध्ये आपण बघितलं असाल बरेचसे डॉक्टर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, आता जसं बघायला गेलं तर आपले आयुक्तही डॉक्टर साहेबच आहेत. त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की परवाना विभागामध्ये पण डॉक्टर आहेत, घनकचरा विभागामध्ये पण डॉक्टर आहेत आणि त्यासोबतच प्रॉपर्टी टॅक्समध्ये पण डॉक्टर आहेत आणि आमचे आरोग्य सभापती ते पण डॉक्टरच आहेत. म्हणजे एवढे सर्व डॉक्टर नियुक्त करत असताना आपल्याकडे ऑलरेडी एवढे सर्व डॉक्टर आहेत आणि हे कोणाच्या आशीर्वादानं आणि कशा आलेत हे संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून परंतु हे सर्व डॉक्टरांचा जर आपण अभ्यास केला, परंतु आज दुःख या गोष्टीचं आहे, आपलं जे आरोग्य विभाग आहे त्यामध्ये टेम्पररी अधिकारी त्या ठिकाणी आपण बसवले, त्या ठिकाणी परमनंट डॉक्टर आपण बसवलं नाही. रवींद्र म्हात्रे साहेब इलिजिबल आहेत, त्या ठिकाणी त्यांना टेम्पररी चार्ज देण्यात आलेला आहे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. विषय सोडून अनेक विषयावर आपण आरोग्य विषय तसा गांभीर्याचा विषय आहे, सर्वांनीच आपापली भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली, परंतु जो विषय घ्यायचा होता त्या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. आणि आपापल्या वॉर्डातल्या संदर्भातल्या समस्या, आपापल्या वॉर्डातला असलेलं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये कमतरता असलेल्या त्याच्या सुविधा याच्यावर सर्व बोलले, परंतु मुख्य वैद्यकीय अधिकारी हा त्या ठिकाणी आपल्या सेवेतला जो आहे त्याला त्या ठिकाणी बसवावं, त्या बाबतीत कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून या मागच्या 6 वर्षामध्ये जे काही प्रशासकीय काळामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये जे डॉक्टर आणून बसवले त्यांचाही उपयोग आपल्या महानगरपालिकेला झाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढील आरोग्याचा दृष्टिकोनातून या महानगरपालिकेमध्ये त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला दंतचिकित्सकाचीही गरज आहे, स्त्रीरोग तज्ज्ञाचीही गरज आहे, त्यासोबतच यूरोसर्जनचीही गरज आहे. आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत, आपल्याकडे डॉक्टर्सची कमी नाही. आपले सभापती एकदम 6 टर्मचे नगरसेवक, तेही आपल्यामध्ये हुशार आहेत, त्यांना भरपूर ज्ञान आहे. आणि म्हणून आरोग्य विभागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये चांगले दिवस आपल्याला बघायला भेटतील, चांगलं उपचार प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी भेटेल. आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बाबतीत या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालून त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. आणि एवढे डॉक्टरांची संख्या असेल तर नक्कीच मला पूर्ण विश्वास आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग येणाऱ्या काळात चांगलं काम आपल्या विभागात या महानगरपालिका क्षेत्रामध्ये करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.